आता पाहूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। आजपासून शैक्षणिक वर्ष 2025-26 ला सुरुवात। पहिल्या दिवशी शाळेमध्ये प्रवेशोत्सव आणि पाठ्यपुस्तक दिन साजरा करण्यात येणार। राज्यभर विद्यार्थ्यांसह पालकांची नवीन शैक्षणिक वर्षासाठी तयारी। दक्षिण अमेरिकेमधल्या पेरूमध्ये भूकंपाचा जोरदार धक्का। 6.1 रिश्टर स्केलची तीव्रता, एकाचा मृत्यू, 5 जण जखमी। इस्रायल-इराण संघर्ष भयंकर चिघळला। इस्रायलचा ड्रोनद्वारे बॉम्ब वर्षाव, 406 जणांचा मृत्यू। कोकण रेल्वेवर पावसाळी वेळापत्रक जाहीर। कोकणामधील रेल्वे गाड्यांचा वेग मंदावला। प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने 15 जून ते 20 ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रक लागू असणार। देशात पर्यटनामुळे 8 कोटी लोकांना रोजगार। भारतामध्ये पर्यटन उद्योगाचा झपाट्याने विकास। परकीय चलनातून 2,77,000,000चा निधी प्राप्त। जनगणनेच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार। आज अधिसूचना प्रसिद्ध होणार। 2 टप्प्यामध्ये जातीनिहाय जनगणना होणार। पहिल्या टप्प्यामध्ये घर यादीकरण आणि घरांची गणना, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये जातीनिहाय जनगणना होणार। विसर्जनाचं धोरण नसतानाही पीओपी मूर्तीची नोंदणी सुरू। पीओपी गणेश मूर्तींबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मूर्तिकारांकडे पीओपी मूर्तीची नोंदणी। नागपूरमधील पेन्स व्याघ्र प्रकल्प 30 जूनपर्यंत खुले। पाऊस लांबल्यानं वन विभागाकडून मुदतवाढ, वन्यजीव प्रेमींना दिलासा। संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये 10 तोळे सोन्यावर डल्ला। गर्दीचा अंदाज घेत तासाभरामध्ये चोरट्यांकडून हात साफ। सोन्यासह वारकऱ्यांची रोकड आणि मोबाईलही लंपास।